आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. चला, सुशीसाठी लागणारं साहित्य आपण त्यांना आता दिलेलं आहे. आता कृती करायची. पहिल्यांदा काय करायचं स्वप्नील सर? सीवीडची शीट घ्यायची. कशाची? सीवीड. आता तुम्ही ह्याच्या पुढे काही सांगू नका. आता तिचं तिला करू द्या. तुला काय वाटतं आता काय घालायचं असेल? मला वाटतं आता भात स्प्रेड करायला लागेल. प्रमाणाचा अंदाज बरा आहे सुनबाईंचा. हो हो. आणि आता मला असं वाटतं की चिली ऑइल सुद्धा थोडंसं टाकायला लागणार आहे. चिली ऑइल करते आहे मृण्मयी देशपांडे आपल्यासाठी याच्यात. आणि स्वप्नील सर तिला मदत करतायत. येस. फॉर्च्यूनचं तेल आपण वापरतो आहोत. काकू हे फार छान तेल आहे. आपण आपल्या चिली ऑइल साठी वापरूया आम्ही सारे खवय्येच्या कुटुंबातला एक महत्वाचा सदस्य म्हणजेच फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल. फारच हलकं फुलकं तेल आहे जे आहे रोग प्रतिकारक, शक्तिवर्धक, विटॅमिन ए, डी आणि ई ने भरपूर, ज्याच्या 100 पेक्षा जास्त गुणवत्ता परीक्षा झालेल्या आहेत. ट्रान्स फॅट फ्री असलेलं तेल म्हणजे भारतातील नंबर 1चं कुकिंग ऑइल ब्रँड फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल. आपण सनफ्लॉवरचं तेल घेतलं, ते छान उकळत ठेवलं, त्याच्यामध्ये आता काय लसूण आणि आपण अद्रक आलं घातलं, टाकलं. आलं, लसूण कट आणि केलेलं. चिली मी फ्लेक्स. चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स. मस्त चिली ऑइल तयार होईल मला एक ते 4-5 मिनिटात. बघ ना, मस्त रंग यायला लागलाय त्याला. ही तुम्हाला काय म्हणते का? आईच म्हणते. आई म्हणते. हो. अच्छा, अगं आईच. अगं आई. अजून एक काहीतरी नाव तू यांना दिलंयस ना? शेठाणी. शेट. काय? शेताळी. अरे आमची म्हणजे फुल सेट आहे ती. तिच्याकडे तिला इतकी आवड आहे साड्यांची आणि दागिन्याची ना. तिने ते असं खूप छान, तिच्याकडे सगळं कलेक्शन आहे. साड्या तर म्हणजे अशा थप्प्या लागलेल्या आहेत आणि भयंकर प्रेमळ आहे साड्यांच्या बाबतीमध्ये. म्हणजे तिचं ना असं, आता सपोज माझा एखादा कार्यक्रम असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तिची धावपळ सुरू होते. ए ही 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 साडी. मग मी म्हणते अगं आई काठापत्राची नकोय मला. का नकोय? मग तुला पैठणीच नेसणार. तर तिचं असं खूप असं छान मी दागिने घालून सुंदर साडी नेसून बाहेर जावं असं तिला फार मनापासून वाटत असतं. आणि ती अशी दुकान उघडते की ही घे, ती घे, ती घे, ही नेस, ती नेस. अगदी मोजक्या काकडीचे काप टाकले. कॅरेट्स, आपलं गाजरेचे, फ्रेंच बीन्स आणि पनीर. टोफू किंवा पनीर वॉटेवर असेल तुमच्याकडे ते घ्या. आणि असा आपला अवोकाडो घे. रोल झालेला आहे. ऑफकोर्स अवोकाडो घ्यायचा आहे. नंतर त्याची गुंडाळी चांगली होईल इतपतच भाताचा लेअर लावा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा. काळे तीळ थोडेसे वरनं स्प्रिंकल करायचे. सर हे राहिलं ना? नाही, ते नंतर डिप करायचं. अच्छा. सोया आणि चिली गार्लिक ऑइल मध्ये डिप करायचं बरं. नंतर. हे सगळ्यात ट्रिकी आहे. बरोबर आहे. व्यक्तीला काय किंवा पदार्थांना काय गुंडाळणं सगळ्यात अवघड. एक्झॅक्टली असे येतो. आणि ओ, त्याला म्हणजे पहिल्यांदा रोल करून नंतर ते खेचायचं म्हणजे ते थोडंसं घट्ट त्याला होतं. घट्ट करायचं, त्याला मस्तपैकी पॅक करायचं. पॅक करायचं आणि वन्स यू आर कन्व्हिन्स्ड की इट इज पॅक. की ते पॅक आहे, सीवीड. हा, की सीवीडची मग त्याला व्हेरी गुड. कट करूया. कमाल. अरे क्या बात है. हे बघा. मग नवरा कोणाचा आहे? येस, हे बघा. मृण्मयी देशपांडे आणि स्वप्नील राव